नमस्कार मंडळी, कुकिंग विथ सारिकामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम घरगुती पद्धतीची झणझणीत आणि अतिशय चविष्ट अशी ओल्या घेवड्याची आमटी. ओल्या घेवड्याची भाजी किंवा आमटी अनेकांना आवडते, पण आज आपण ती अगदी सोप्या पद्धतीने आणि छान मसालेदार चवीत बनवणार आहोत. हा घेवडा श्रावणातच येतो. ही आमटी गरमागरम भात, पोळी किंवा भाकरीसोबत खायला खूपच छान लागते. तर अशी चविष्ट आमटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या ओल्या घेवड्याच्या स्वादिष्ट आमटीला. या आहेत ओल्या घेवड्याच्या शेंगा. याला काही ठिकाणी दारकूच्या शेंगासुद्धा बोलतात. तर इथं मी अर्धा किलो शेंगा घेतलेत. त्या सोलून त्याचे हिरवेगार असे दाणे निघालेत. त्याची आपण आमटी करणार आहोत. आमटीसाठी असे हिरवेगारच दाणे निवडायचेत. हे घेवड्याचे दाणे आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत, कारण शेंगा सोलताना शेंगांना चिखल, माती वगैरे लागलेली असते. आमटीसाठी मी इथं एक छोटंसं वाटण तयार करून घेते. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात भरपूर अशी फ्रेश कोथिंबीर घेतली आहे आणि 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेत. याला पाणी न घालता जाडसर असं वाटून घेतलं आहे. आपण आता आमटीसाठीचं साहित्य बघूयात. त्यासाठी सोललेले घेवड्याचे दाणे घेतलेत, जिरे, मीठ, वाटण, हळद, कांदा लसूण मसाला आणि दाण्याचं कूट. आपण आता आमटीला फोडणी देऊन घेऊयात. त्यासाठी एका पातेल्यात 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे. तेल गरम झालं की त्यात फोडणी करता जिरे आणि तयार करून घेतलेलं वाटण टाकून ते एक थोडा वेळ परतून घेऊयात. वाटण थोडंसं परतून झाल्यावर त्यावरच घेवड्याचे दाणे टाकून घेऊयात आणि चवीनुसार मीठ टाकून ते तेलावर छान परतून घेऊयात. घेवडे तेलावर चांगले फ्राय केल्याने त्याचा जो अर्क असतो तो आमटीमध्ये उतरतो आणि त्याची चव आणखी छान होते. इथं मी हे दाणे 3 ते 4 मिनटं तेलावर चांगले परतून घेतलेत. त्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे घरगुती कांदा लसूण मसाला टाकून परतून घेतलाय. या आमटीमध्ये आपण कुठलंही एक्स्ट्राचं वाटण किंवा मसाले याचा वापर न करता अगदी साध्या, सोप्या, घरगुती पद्धतीने ही आमटी केली आहे. परतून घेतल्यावर त्यात पाणी टाकून घेतलं आहे. मिक्सर जारमध्येच मी पाणी ॲड केलं आहे. इथं मी 2 ते 2.5 ग्लास पाणी घातलं आहे. तुम्हाला आमटी कशी करायची आहे त्या अंदाजाने तुम्ही पाणी घालू शकता. आता आपली आमटी छान शिजत आली आहे आणि आमटीचा सुंदर सुगंध घरभर यायला लागला आहे आणि घेवडाही अगदी मऊसूद होत चालला आहे. आमटीला उकळी येऊ लागली की गॅस थोडा मंद करून ती छान शिजू द्यायची. घेवडा आणि मसाले एकजीव झाले की आमटीची चव अजूनच खुलून येते. आमटीला आपल्या आवडीनुसार थोडं पातळ किंवा घट्ट ठेवू शकता. इथं आपले दाणे छान पुरणासारखे शिजत आलेत. आता त्यामध्ये आपण दाण्याचा कूट घालून घेऊयात आणि त्याला 2 ते 3 मिनटं उकळी काढून घेऊयात. इथं आपली ओल्या घेवड्याची आमटी अगदी मस्त तयार झाली आहे. गरमागरम भात,
वरून थोडंसं तूप आणि सोबत ही आमटी. एकदम घरच्या जेवणाची मजा. तुम्ही ही आमटी नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच सोप्या, चविष्ट आणि घरगुती रेसिपीसाठी कुकिंग विथ सारिका या माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि छान छान पदार्थ बनवत राहा. धन्यवाद.